ठीक आहे. हॅलो हाय. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री करतोय राईट. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय असतं बेसिकली, ज्याच्यामध्ये तुमचे केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जातं. याला एकदम सोपं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर तुमच्या घरामध्ये जो रिमोट असतो, रिमोटमध्ये जो सेल असतो, त्या सेलमध्ये पण तुमची जी एनर्जी आहे ती केमिकल एनर्जी असते. जेव्हा तुम्ही त्याला यूज करता तेव्हा इलेक्ट्रिक म्हणतात. ज्याला की न कळत इलेक्ट्रोकेमिस्ट्री सेम कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघता कधी पण दोन गोष्टी असतात, एक असं कॅथोड असं, एक असं ॲनोड असतं. कॅथोड म्हणजे त्याला निगेटिव्ह चार्ज असतो, ॲनोड ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. बरोबर. ॲनोडवरती नेहमी ऑक्सिडेशन टेक प्लेस होतं. का? हा इलेक्ट्रॉन द्यायचं काम करतो आणि हा इलेक्ट्रॉन घ्यायचं काम करतो. ओके. ऍट दिस इलेक्ट्रॉन आर लूज आणि इथे इलेक्ट्रॉन आर गेन होतं. इथं रिडक्शन टेक प्लेस. राईट. आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, जेव्हा दोन सोल्युशन असतात त्यांना एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायचं असतं पण लांबूनच करत असतं. मग हे काय करतात, हे आपापल्याला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवतात. हे रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्ट्रॉन्स त्यांच्या थ्रू यांचं कम्युनिकेशन होत असतं, जसं मेडिटेटरचं काम करतो. So electrode, metal or non-metal in a contact with its electrolytic solution on the surface of which oxidation reduction half reaction takes place. म्हणजे ह्या केसमध्ये एक इलेक्ट्रोड आहे, हा एक इलेक्ट्रोड आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे एकमेकांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतात. एक पॉझिटिव्हचा एक निगेटिव्हचा करतो, म्हणजे एक एनोड एक कॅथोडचं काम करतो. त्याच्यामध्ये तुमची एनर्जी कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी अँड व्हाईस वर्सा होऊ शकते. राईट. इलेक्ट्रिकल टू केमिकल होते किंवा केमिकल टू इलेक्ट्रिकल पण होते, काही विषय नाही त्यात. ओके. पुढचं. ओके. पुढचं आहे इलेक्ट्रोलायटिक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल बघायचं आहे. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय करतो, कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे खूप महत्वाचं आहे. गॅल्व्हॅनिक सेल काय करतो, तुमचे केमिकल सेल इलेक्ट्रिकल सेल मध्ये करतो. बरोबर. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. जेव्हा तुम्ही चार्जिंग करताय बघा, जेव्हा तुम्ही चार्जिंग करता तो असं म्हणू शकता की तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी कन्वर्ट झाली. ह्यात एनोड इज पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि कॅथोड निगेटिव्ह चार्ज असतो. ह्या केस थोडंसं उलट असतं. एनोड तुमचा निगेटिव्ह असतो आणि कॅथोड हा तुमचा पॉझिटिव्ह असतो. रिएक्शन आर नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन स्पॉन्टेनियस म्हणजे काय, ते स्वतःच्या स्वतः करतात, त्याला काय असं उठवायची गरज पडत नाही, ते स्वतः करतात. ह्याला तुम्हाला सप्लाय करावा लागतो एनर्जीचा, तर ते जागे होतं, अदरवाईज जागे होत नाही. एकदम सोपं लॉजिक मध्ये. ठीक आहे. त्याच्याने एक्झाम्पल दिलेलं आहे. हे दोन, एक कॅथोड एक कार्बन एनोड घेतलेला, एक कॅथोड घेतलेला आहे. जसं मी सांगितलं, एनोड काय करतो, द्यायचं काम करतो, हा कॅथोड घ्यायचं काम करतो. आता NaCl मध्ये जेव्हा तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकताल, फ्यूज करतात, तर Na प्लस होईल आणि Cl मायनस होईल. Na प्लस 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 चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो निगेटिव्ह अट्रॅक्ट होईल, म्हणून तो कोणाकडे जाईल, तो कॅथोडकडे, हा कॅथोडकडे गेला, म्हणून तुमचा जो Na आहे हा नेहमी कॅथोडकडे जाईल. क्लोरीन निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असताना म्हणून तो पॉझिटिव्ह जाणार, म्हणून तो क्लोरीन इथं आलेला आहे. झालं, एवढं सोपं आहे ते. म्हणून इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, तुमचे जे कंपाऊंड ह्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. बरोबर. इलेक्ट्रोलाइट कशामध्ये, हा कंपाऊंड झाला. राईट. ह्याच्यामध्ये दोन टाईप आहे, एक असं स्ट्रॉंग इलेक्ट्रो, एक असं वीक इलेक्ट्रो. स्ट्रॉंग इलेक्ट्रो म्हणजे काय, हा पूर्णपणे डिसोसिएट झाला तर स्ट्रॉंग इलेक्ट्रो आहे. तर कमी डिसोसिएट झाला तर वीक इलेक्ट्रोलाइट. डिसोसिएट म्हणजे काय, ह्याचे दोन तुकडे होणे. समजा 100 ग्रॅम आहे, 100 ग्रॅम NaCl आहे. बरोबर. तर जेव्हा हे तुकडे होतील, टोटल जर पूर्ण 100चे 100 ग्रॅम डिसोसिएट झाला म्हणजे स्ट्रॉंग झाला, त्यातलं 10% झाला, 10 ग्रॅम झाला, 15 ग्रॅम झाला, तो वीक इलेक्ट्रोलाइट झाला. मग जसं पर्सेंटेज होईल त्याची ते स्ट्रॉंगची कॅपॅसिटी कमी कमी होत जाईल. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरच आपल्याला बघायचं आहे गॅल्व्हॅनिक सेल बद्दल. तुम्हाला सांगितलं, जो केमिकल एनर्जीला कन्वर्ट करतो, सॉरी, केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, त्याला म्हणतात गॅल्व्हॅनिक सेल. राईट. त्यासाठी एक सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट, हा एक्झामला आता पण तुम्हाला विचारते, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज काय करतो माहितीये का, बघा, जर कधी पण कुठली पण इलेक्ट्रिकल वायर आहे, त्याला दोन वायर असतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह वायर असते. बरोबर. निगेटिव्ह आपण त्याला काय म्हणतात, एक न्यूट्रल वायर म्हणतो, एक असे लाईव्ह वायर म्हणतो. राईट. ह्या न्यूट्रल वायरचं काम काय असतं माहितीये का, ते सर्किट करणं काम लय महत्वाचं असतं. सर्किट जो पण कम्प्लीट होत नाही तो पण कुठलेही डिव्हाइस चालत नाही. राईट. ते सॉल्ट ब्रिज म्हणजे ते बेसिकली ते काम करतो. आता हे बघा, हे तुमचं इलेक्ट्रोड आहे, ह्या इलेक्ट्रो एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवलेला आहे, पण फक्त एवढा कॉन्टॅक्ट होऊन चालणार आहे का, तुम्हाला ते सर्किट पण एक करंट लाईव्ह आहे समजा, पण जो पण तुम्ही हे न्यूट्रल एकमेकांना कनेक्ट करत नाही, तो पण करंट फ्लो होईल का, नाही. मग तुम्हाला हे करण्यासाठी कनेक्ट करावं लागतं. ह्यालाच बेसिकली काय म्हणतात, सॉल्ट ब्रिज म्हणतात. हे काय म्हणतात, सॉल्ट ब्रिज म्हणतात. राईट. खूप महत्वाचं आहे. आता सॉल्ट ब्रिज म्हणजे काय, इज अ डिव्हाइस इन इलेक्ट्रोकेमिकल सेल फॉर कनेक्टिंग इट्स ऑक्सिडेशन रिडक्शन हाफ सेल वेअर इन वीक इलेक्ट्रोलाइट इज यूज. म्हणजे कसं असतं ह्या केसमध्ये, दोन हाफ सेल असतात. दोन हाफ सेल म्हणजे कसं कन्सेप्ट आहे, ही एक हाफ सेल झाली आणि ही एक हाफ सेल झाली. ह्या दोघांना कनेक्ट करायचं काम कोण करतो,
हा सॉल्ट ब्रिज करतो. ह्याचा शेप कसा दिसतो? इट इज अ इन्व्हर्टेड यू शेप. बरोबर आहे. ज्याच्या जे कोणापासून KCl NaNO3 हे सोल्युशन त्याच्यामध्ये असतात. आणि खाली इथे वुडन ग्राफ हे असतं बघा, इथे कापूस लावलेला असतो बेसिकली ते ओलं राहण्यासाठी. राईट, हे इम्पॉर्टंट आहे. आता फंक्शनल सॉल्व्हेंट खूप वेळा व्हायचं. ह्याचं काम काय असतं बघा, इट प्रोव्हाइड्स इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन. हे दोन सोल्युशन मध्ये कॉन्टॅक्ट करायचं काम करतो, बरोबर की नाही? ब्रिज ब्रिज म्हणजे काय झालं, इकडून तिकडे जाणं, तिकडून इकडे जाणं, म्हणजे ते झालं की नाही. ह्याने काय होईल, इकडे जास्त झाले पार्ट इकडे येतील, किंवा इकडे जास्त झाले पार्ट इकडे येतील. ते इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी करायचा प्रयत्न करतात. बघा ते सांगायचं. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इन बोथ दी सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन. बरोबर ना? जिथे जास्त गर्दी होईल तो काय करेल, मग इकडच्या तिकडे लोकांना आणून सोडून जाईल बेसिकली. इकडे जास्त गर्दी झाली मग इकडून तो इकडे पास करेल, इकडे जास्त गर्दी झाली इकडचे काय आहे इकडे पास करेल. अशा रीतीने इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी करतो. बरोबर. परत फक्त हे आयन्सला करतं, ह्या सोल्युशनला करतं का नाही करतं? मग हा पण एक काम करतो, हा प्रिव्हेंट करतो आयनला मिक्स करायचा. इट प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. आयन ट्रान्सफर होते पण सोल्युशन नाही होते. आणि ह्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट करायचं काम ठेवतं. सॉल्ट ब्रिज खूप महत्वाचं आहे. 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. त्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन सांगायचे असते, फंक्शन सांगायचे आणि ही डायग्राम काढायची असते. तुमचे पुस्तक थोडीशी डायग्राम वेगळी तेवढी बघून घ्याल तुम्ही. ओके. आता सेल रिप्रेझेंटेशन. सेल रिप्रेझेंटेशन खूप महत्वाचे आहे. ह्यामध्ये बघा, जर तुम्ही कोणताही सेल बघताल त्यात दोन गोष्टी असतात. एक इलेक्ट्रोलाइट असतो, दोन हाफ सेल. बरं पडेल मला सांगायला. हे अर्धे, ही अर्धी रिएक्शन आणि ही अर्धी रिएक्शन. बरोबर ना? ह्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट ठेवायचा आपल्याला. मग इथे एक इलेक्ट्रोड असतो, बरोबर ना? इथे इलेक्ट्रोड असतो, अजून करत ऍनोड म्हणतात. त्याला ज्याच्यामध्ये टाकलंय त्याच्यात सोल्युशन, त्याच्यात इलेक्ट्रोलाइट झालं. इकडे काय असतो, कॅथोड असतो, आणि त्याला ज्याच्यात टाकलं त्याचं सोल्युशन असतो, म्हणून ते लिहिताना असं लिहितात. हा ऍनोड झाला ह्या केसमध्ये, आणि त्यांनी किती आयन्स दिले किंवा काय केलं हे, म्हणजे ते दोघांना व्हर्टिकल एका एका सिंगल स्ट्रीपने जोडलेला आहे. हा वेगळा आणि हा वेगळा कंपार्टमेंट म्हणून मध्ये व्हर्टिकल टू लाईन दिलेले. म्हणजे लेफ्ट हँड साइड तुमचा ऍनोड असणार, राईट हँड साइड तुमचा असणार कॅथोड असणार आहे. मग त्याने ते सांगितलं. आपण वन बाय वन वाचूया. ऍनोड इज रिटर्न ऑन द लेफ्ट हँड साइड वाइल कॅथोड इज रिटर्न राईट. असं हा ऍनोड लेफ्ट हँड साइड लिहिलेला, ह्या डबल साइडच्या ह्या साइडला मी आता कॅथोडचं लिहिणार आहे. बरं, मी हा पॉईंट सांगितलं तुम्हाला. हा सोल्युशन वेगळा, हा वेगळा, त्यांना सेपरेट करायचं डबल व्हर्टिकल लाईन टाकली. टू इलेक्ट्रोड आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय रायटिंग अ डबल व्हर्टिकल लाईन. जेव्हा ह्याचा अर्थ करतो हे वेगळं हे वेगळं, ह्याच्या घर वेगळं त्याच्या घर वेगळं. ओके. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन रिटर्न इन ब्रॅकेट. आता मला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन किती, ह्या केसने दिलं 1 मोलर, 1 मोलर असं दिलंय की नाही, हे दिलेलं आहे. ओके. ऍडिशन काय दिलेलं, ऍडिशनल इन्फॉर्मेशन सच एज प्रेशर ऑफ गॅसेस शुड बी गिव्हन. आता काय काही प्रेशर वगैरे पण द्यावं लागतं, किंवा ते स्टेट कोणते ते पण द्यावं लागतं. राईट, ते एक झालं. परत मेटल इलेक्ट्रोड इज सेपरेटेड फ्रॉम इट्स इलेक्ट्रोलाइट सोल्युशन गिव्हन सिंगल व्हर्टिकल. म्हणजे हा इलेक्ट्रोलाइट झाला आणि हा तुमचा इलेक्ट्रोड झाला. मी आता तुम्हाला सांगितलं इथं पण तसं झालं. इथं तुमचा जो पण कंपाऊंड असेल त्यामध्ये Ag घेतला सिंगल लाईन आणि Ag प्लस आणि Ag, हा तुमचा इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन झालं. हे खूप महत्वाचं, कधी कधी एक्झामला विचारतात. आता पुढचा टॉपिक इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. इलेक्ट्रोड पोटेन्शियल ठीक आहे, हे बघा. हे नियरेस्ट इक्वेशन एक लय महत्वाचं आहे. नियरेस्ट इक्वेशन मध्ये काय केलेलं असतं, एक कंपाऊंड आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल आहे, दुसरा कंपाऊंड आहे कॅपिटल बी, त्याचं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल बी. जेव्हा तुम्ही त्याला मिक्सअप करताल त्याच्या कंपाऊंड म्हणून सॉस मिल्क दोन कंपाऊंड म्हणतील. राईट. मग त्यांचं असं म्हणायचं ई सेल बनतो ह्यांच्यामध्ये, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस करताल किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री होईल तेव्हा ह्यांच्यावर ई सेल, इथे बघा इथे लिहून बघा. ई सेल का असणार आहे, हा स्टँडर्ड वाला 0 म्हणजे स्टार्टिंगला काय असतं रिएक्शनच्या आधीचा किंवा स्टार्टिंगला. आणि जेव्हा रिएक्शन वगैरे होईल पूर्णपणे होईल तेव्हा RT/NF LN हे कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही जर आयोनिक इक्विलिब्रियम बघताल कंपाऊंड त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन टू प्रोडक्टचं लिहायचं डिवायडेड बाय रिएक्टन्सचं प्रोडक्ट लिहायचं. मग सीचा सी, कॅपिटलचे स्मॉल डी, हे म्हणजे प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स. झालं, कळलं? आता त्याने काय केलं, हा जो लॉग आहे आणि LN लॉग आहे त्याला आपण लॉग टेन मध्ये कन्वर्ट करूया. जेव्हा आपण लॉग टेन मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे बघा इथे 2.303 मल्टिप्लाय करून लॉग टेन लिहिलेलं.
झालं हे इक्वेशन तुमचं. आता आर ची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी दिलेली बघा, आर ची व्हॅल्यू ही टाकलेली ह्या केसमध्ये आर ची व्हॅल्यू टाकलेली. टी नॉर्मल टेम्परेचर घेत असं जे 298 घेतलेलं, हा 298 घेतला, ह्या एनच्या ठिकाणी पण टाकला, ह्याच्या ठिकाणी टाकला. राईट, हे झालं तुमचं. एन म्हणजे नंबर ऑफ मोल घेतला, ह्या केसमध्ये नंबर ऑफ मोल 1 पकडलेला ह्या केसमध्ये, म्हणून इथे 1 आलेलं. झालं, आणि ह्याचं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय म्हटलं, एवढा नंबर भेटला. हा तुमचा नियरेस्ट इक्वेशन झाला. एवढं सोपं नियरेस्ट इक्वेशन. तर ही स्टेप 1 झाली, ही स्टेप 2 झाली. झालं. हे फक्त लक्षात ठेवा, तुमचा जो नाही हा एल एन लॉग आहे ना, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे लॉग टाइम मध्ये, त्याला फक्त 2.3 मल्टिप्लाय करायचं. झालं, संपला विषय. ओके, नंतर बघायचं आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉन. सगळ्यात जास्त क्वेश्चन आता ह्यातल्या चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी चॅप्टर हा रिड्यूस झालेला आहे पोर्शन, त्यामुळे हा हे 2-3 क्वेश्चन आहे, सॉल्ट ब्रिज आणि हे क्वेश्चन मला असं वाटतं हे सगळ्यात जास्त विचारण्याचे चान्सेस आहे. आता हा सॉल्ट ब्रिज काय करतो माहितीये का, हा सिंगल इलेक्ट्रोड आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रोड वगैरे काय प्रकार नाहीये. मग त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, एक प्लॅटिनम हा इथे तुम्ही बघता हे मर्क्युरी ठेवलेलं आहे, इथे प्लॅटिनमची अशी प्लेट आहे, ही पण प्लॅटिनमची प्लेट आहे बघा, प्लॅटिनम प्लेट ठेवलेली आहे, इथे पण तसं ठेवलेलं आहे. ओके, इथं तुम्हाला काय करायचं, H2 गॅस पास करायचा की जो प्युअर आहे आणि ड्राय आहे, ज्याचं ऍटमॉस्फिअर 1 mm आहे. जे तुम्ही इथून बघता ना, इथून ते काय करतात, हायड्रोजन गॅस पास करतात. हायड्रोजन गॅस पास केल्यामध्ये बबल्स असतील, हे बबल्स होतील. आता ह्याचा फायदा काय होतो माहितीये का, कधी कधी हा हायड्रोजन ऑक्सिडेशनचं पण काम करतो आणि कधी कधी तो रिडक्शनचं पण काम करतो. हे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉनचं सगळ्यात मोठी कन्सेप्ट आहे. मग तुम्हाला काय सांगायचं बघा तिथे, इट कन्सिस्ट ऑन नॅरो गॅस ट्यूब कंटेनिंग मर्क्युरी, ह्याच्यामध्ये मर्क्युरी आहे बरोबर, इथे मर्क्युरी आहे. ऍट लोअर एंड अ प्लॅटिनम प्लेट इज कोटेड विथ प्लॅटिनम ब्लॅक इज एम्बेडेड. मग एंडला इथे वायर बांधून हे बांधलेलं आहे बरोबर. प्लॅटिनम वायर इज कनेक्टेड टू प्लेट थ्रू मर्क्युरी अँड टेकन आउट इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. ह्याला असं कनेक्ट करून इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टला आणलेलं आहे. ठीक आहे. द ग्लास ट्यूब इज एनक्लोज आउटर ग्लास जॅकेट हॅव्हिंग अ इनलेट हायड्रोजन. इथून एक इनलेट आहे हायड्रोजन गॅस पास करा, जसं मी तुम्हाला इथून हायड्रोजन तुमचा पास होणार आहे, जेणेकरून इथून तो पास होऊन इथं येणार, इथपर्यंत येणार, हे बबल जातील. The gas tube is enclosed in outer glass jacket having a inlet for hydrogen 1 atmosphere. The number of holes at the lower end हायड्रोजन गॅस एक्सेल बरोबर, इथे होल्स असणार आहे बरोबर. जेव्हा तुम्ही इथून पास करताल हे बबलच्या पॅटर्न मध्ये हे हायड्रोजन बाहेर पडायला चालू होतील बरोबर. द इलेक्ट्रोलाइट इज 1 मोलर HCl. हे खूप महत्वाचं, तुमचा जो इलेक्ट्रोलाइट आहे तो 1 मोलर HCl आहे. The solution is kept saturated with the dissolved H2 by bubbling the under 1 atmosphere pressure through the hydrogen. म्हणून ह्याच्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामुळे काही हायड्रोजन पास होणार, काय ऑक्सिडाइज होतील, काय रिडक्शन होतील. मग तेच सांगितलं. मग माझ्याकडे हायड्रोजन किती आहे, एक हायड्रोजन आहे H+, आणि त्याला मला काय मिळणार, H2 मिळणार. आता ह्या केसमध्ये 2 गोष्टी मिळतात, जर तुम्ही बघताल ना, इथे माझ्याकडे पॉईंट आहे बघा, डिपेंडिंग अपॉन अदर इलेक्ट्रोड इज यूज इट टर्न्स. कधी कधी हा H+ ला तुमच्या हायड्रोजन मध्ये कन्वर्ट करतो, किंवा कधी कधी हायड्रोजन H+ मध्ये कन्वर्ट करतो. हे गोष्टी खूप महत्वाच्या आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात. एसएच ऍक्ट एज अ बोथ एनोड ऍज वेल अ कॅथोड. हा दोन्ही तुमचा ऍक्ट होतो, कॅथोड म्हणून पण ऍक्ट होतो आणि एनोड म्हणून पण ऍक्ट होतो. मग त्यांनी ते सांगितलं बघा, इथून तुम्हाला H2 गॅस पास करायचा आहे, एक 1 ml 1 मोलर HCl सोल्युशन, इथे तुमचे बबल्स आहे, तुम्ही जे पण टाकणार इथून होल म्हणून बाहेर पडणार हायड्रोजन तुमचं, म्हणून त्याला म्हणतात प्रायमरी स्टँडर्ड. हेच त्यांनी ते कॉन्सेप्ट सांगितलेलं आहे. By bubbling under gas 1 atmosphere pressure through the hydrogen, platinum plate serve as electron transfer site. बरोबर, हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचं काम करतं. मग तुमचा इथे H+ आयन आहे आणि त्यांचा H2 बनतो, आणि हे प्लॅटिनम इलेक्ट्रॉन टाकावं लागतं बरोबर. आता काय होईल, हा 2H आयन आहे, हा 1 इलेक्ट्रॉन घेतो, 2 इलेक्ट्रॉन घेतो, तुमचं हायड्रोजन बनतो बरोबर. कन्वर्ट झालं की नाही तुमचं हायड्रोजन आयनचं हायड्रोजन गॅस मध्ये. हे जे व्होल्टेज असतं ते असतं 0.00 व्होल्ट. हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला लिहावं लागेल. आता ऍप्लिकेशन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन. आता जसं एक अजून करा, तुम्हाला तराजू दिला आणि तुम्ही 1 kg वेट आहे बरोबर. आता तुम्हाला दुसरं 1 kg काहीतरी मोजायचं, ते तुमच्याकडे वेट नाही, मग तुम्ही हे जे स्टँडर्ड ठेवलेलं आहे त्याच्या बेसवर म्हणताल की हा याचं वेट काढचाल की नाही, मग हेच ते करतो. हा काय करतो, हे एक स्वतःच एक वेट आहे ती 0.00, ह्याच्या बेसवर काहीतरी कॅल्क्युलेशन करता येतो तुम्हाला. इट इज यूज टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रो पोटेन्शियल ऑफ अननोन इलेक्ट्रॉन, ह्याच्या बेसवर तुम्हाला कॅल्क्युलेट करतो. मग एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे, टू डिटरमाइन द पोटेन्शियल ऑफ Zn+2 Zn मध्ये, म्हणजे हा Zn+2 ना, Zn तुमचं हे, इट इज कपल्ड विथ स्टँडर्ड हायड्रोजन टू फॉर्म अ सेट.
म्हणजे आता मला ना अननोनचं काढायचं, अननोन काढायचं म्हणून मी ह्याला इथे ठेवलेलं आहे आणि दुसरं मी इथे ठेवलेलं आहे. झालं बरोबर ना. आता माझ्या बेस मला कळलं हे त्याचं झिरो आहे. हा जे देईल, समजा ह्याने 5 दिलं आणि हा तर झिरो आहे, मग उत्तर किती आलं? 5 आलं. ह्याने 10 दिलं, ह्याने 0 दिलं. समजा ह्याने 0 नसं दिला, 2 किंवा 3 दिला असता, मग तुम्हाला ते मायनस करा, कॅल्क्युलेशन करा, असं करावं लागलं. किती डोक्याला ताप आहे. म्हणून त्यांनी काय केलं, स्टँडर्ड हायड्रोजन एकाला मॅनेज करायचा, एकाला 0 ठेवायचा, बरोबर मला दुसऱ्याच्या मध्ये म्हणजे जे पण बेट असेल ते असणार. जसं की तुम्ही दुकानामध्ये गेला 5 किलो काहीतरी साखर मागितली, तो तुम्हाला साखरेचे वेट देईल, बरोबर की नाही? हा तो एअरचे वेट कॅल्क्युलेट करायचं नाही करत, हे 0 आहे, नगण्य आहे. पण हीच गोष्ट तो सोनारची तुम्ही दुकानात गेला, ते नेहमी काचे दुकान ठेवलं, कारण ह्या केसमध्ये एअरचं पण वेट कॅल्क्युलेट करतात ना, मॅटर असतं ना. असं नको व्हायला. म्हणून ह्या केसमध्ये हे जर वेट, हे जर व्होल्टेज असतं नेहमी 0 असतं. म्हणून तुम्हाला झेडनचं काढायचं आहे. झेडन प्लस 2 देणार, हे वेगळं सोल्युशन, हा वेगळा, हा ऍनोड म्हणून काम करतो, हा कॅथोड म्हणून काम करतो. मग ह्या केसमध्ये EH2 म्हणजे EZN झाला. ह्याची तर व्हॅल्यू 0 आता मी तुम्हाला सांगितलं. मग माझे पण कळेल ते, मग ह्या केसमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आली. आता डिफिकल्टी, हे खूप महत्वाचं. डिफिकल्टी हा हँडी नाहीये, एवढं पॉसिबल नाही की तुम्हाला प्रत्येकच मिळेल. सगळ्यात डेंजर गोष्ट प्युअर अँड ड्राय हायड्रोजन मिळणे काय अवघड आहे. त्यातलं प्रेशर आपल्याला 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर ठेवावं लागतं आणि तुमचं सोल्युशन हे 1 मोलर ठेवा. ह्या सगळ्यात डिफिकल्टी. तुम्हाला प्युअर मिळत नाहीये, प्युअर हायड्रोजन मिळत नाहीये. तुमचं गॅसचं प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर थ्रू आउट कॉन्स्टंट ठेवावं लागतं. ते होऊ शकत नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर पाहिजे, ते पण थोडं पॉसिबल नाही. झालं, हे खूप महत्वाचं पॉईंट आहे. ओके, पुढचा पार्ट आहे सेल आहे. सेल बघा, 2 टाईपचे सेल असतात, एक असं प्रायमरी सेल असतं, एक असं सेकंडरी. प्रायमरी सेल म्हणजे कसं, जो रिचार्ज करता येत नाही. सेकंडरी म्हणजे रिचार्ज करतात. जसं की तुमच्या रिमोट मध्ये जो सेल असतो, तो प्रायमरी सेल असतो. तुमच्या मोबाईल मध्ये जी बॅटरी असते ती सेकंडरी असते, का तुम्ही ती रिचार्ज करू शकता. इट इज रिव्हर्सिबल, कॅन बी चार्ज. इट इज इरिव्हर्सिबल, कॅन नॉट बी चार्ज. हे महत्वाचं आहे. आपलं ट्राय सेलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि कुठला हा गॅल्व्हॅनिक सेल, आता तुम्हाला सांगितलं ते आपल्या मोबाईलची बॅटरी वगैरे नकळत पण तेच आहे. ठीक आहे. आय थिंक पार्ट 1 मध्ये आपण एवढंच करूया, आपण पार्ट 2 त्याचा करूया.